नमस्कार मित्रांनो, मी आहे सोनाली बोरावके. लर्न अँड ग्रो विथ सोनाली बोरावके चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे की डेली रुटीन फॉर सक्सेस, जो सर्वांसाठी उपयोगी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा भाग हे तुमचं आयुष्य बदलू शकतात. मित्रांनो, यशस्वी लोक आणि सामान्य लोक यातला फरक नशिबाचा नसतो, तर तो असतो त्यांच्या रोजच्या सवयींचा. आज मी तुम्हाला अशी रुटीन सांगणार आहे की जी स्टुडंट, हाऊसवाईफ, जॉब पर्सन या सगळ्यांसाठी काम करते. जी मॉर्निंग असते ना, त्यामध्ये खूप पॉवर असतो, कारण आपण खूप ताजेतवाने असतो. सो सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहू नका. डोळे उघडून एक खोल श्वास घ्या आणि स्वतःलाच सांगा की आजचा दिवस हा माझा आहे. आणि असे केल्यानंतर पुढचे 10 मिनिट तुम्ही शांत बसून तुम्ही जे श्वास घेता त्यावरती लक्ष केंद्रित करा. मन शांत झालं की तुम्हाला तुमची शक्ती जाणवेल. आता स्वतःला 3 गोष्टीसाठी धन्यवाद द्या ज्या तुमच्याकडे आहेत, कारण कृतज्ञ मन म्हणजे सकारात्मक भविष्य घडवते. म्हणजेच लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉ ऑफ ग्रॅटिट्यूडचे खूप फायदे होतात. लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. म्हणजे ही एक कृतज्ञतेची जादू असते. म्हणजे जेव्हा आपण थँक्यू म्हणतो त्यावेळेस आपल्याला युनिव्हर्स म्हणजे गॉड हे पुन्हा रिटर्न देतं. म्हणजे आपल्या भविष्यासाठी असेल, आपल्या आयुष्यासाठी असेल, हे चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात. सो छोट्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणायची सवय लावा. कृतज्ञता व्यक्त करून झाल्यानंतर आता तुम्ही थोडीशी वॉकिंग करा, म्हणजे थोडीशी स्ट्रेचिंग. कारण शरीर मजबूत असेल ना तरच आपलं मनही मजबूत राहतं. सो लक्षात ठेवा, हे आपलं शरीर जे आहे तेच आपली पहिली इन्व्हेस्टमेंट आहे. सो आपल्या शरीरावरती फोकस करा आणि व्यायाम रेग्युलर करा. आपला व्यायाम करून झाल्यानंतर दररोज किमान 30 मिनिट तरी काहीतरी नवीन शिकायचं. म्हणजे पुस्तक असतील, काहीतरी ऑनलाईन कोर्स असेल किंवा दुसरं काही नवीन स्किल असतील ते तुम्ही शिका, ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो. पुढचे जे 30 मिनिट असतील ना ते तुमचं आयुष्य कसं असावं हे प्लॅनिंग करण्याबद्दल वापरा. कारण ज्यांना दिशा नसते ना ते खरंच खूप भरकटतात आणि खूप टाइम वेस्ट होतो. सो फोकस करा तुमच्या वर्कवरती, तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. आणि ज्यावेळेस तुम्ही काम करत असता त्यावेळेस नेहमी तुमचा फोन सायलेंट ठेवा आणि तुमचे मन जे असते ना ते कामावरती प्रेझेंट ठेवा. आणि दर 1.5 तासाला तुम्ही थोडासा ब्रेक घेत जा. सपोज तुम्ही IT कंपनीत असताल किंवा दुसरे कुठेतरी काम करतायत, तर प्रत्येक 1.5 तासाला हे तुम्ही छोटा ब्रेक घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचं मन फ्रेश राहील आणि कामावरती फुल कॉन्सन्ट्रेशन राहील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपलं भविष्य हे आपल्या आजच्या प्रयत्नांवरती अवलंबून आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही वागा. जी दुपारची वेळ असते ना त्यावेळेस मिड डे रिसेट करा. म्हणजे काय करा, थोडासा दुपारी हलका आहार घ्या, थोडंसं चाला आणि एक पॉझिटिव्ह अफर्मेशन ऐका. या पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळे काय होईल तुम्हाला माहिती का, तुमचं जे थकलेलं मन आहे ना ते थोडं रिफ्रेश होईल आणि तुम्ही पुन्हा जोमाने काम करतात. आता ज्यावेळेस संध्याकाळची वेळ येईल त्यावेळेस घरी गेल्यानंतर थोडा कुटुंबासोबत वेळ द्या आणि स्वतःलाही थोडासा वेळ द्या. कारण बॅलन्स हाच खरा सक्सेस आहे. कारण आपल्या जीवनात थोडंसं बॅलन्सिंग हवं आणि ते थोडंसं स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी टाइम दिल्यानंतरच कम्प्लीट होईल. कारण बॅलन्स हेच खरं सक्सेस आहे. आणि रात्री झोपण्याआधी आज काय केलं ते नक्की लिहा. म्हणजे उद्या काय करायचं तेही ठरवा. या गोष्टी जीवनात खूप उपयोगी पडतात. म्हणजे एक आपल्याला एक्सपिरियन्स जो म्हणतो ना तो एक गोष्टींचा येऊन जातो की चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या गोष्टी अवॉइड करायला हव्या. आणि रोज रात्री झोपण्याच्या अगोदर डोळे मिटून घ्या आणि शांत होऊन आपल्या मनाला सांगा की मी माझ्या स्वप्नांच्या जवळ जात आहे. माझ्या जीवनात सुख, शांती, समाधान, आरोग्य, संपत्ती येत आहे. त्यामुळे काय होईल, हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत ते आपल्या सखोल मनापर्यंत जातील आणि त्यामुळे आपल्या जीवनात पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होते. हे तुम्ही नक्की करा. मीही हे अनुभवलं आहे. याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल, मला विश्वास आहे.
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यश हे एका दिवसात मिळत नाही, तर ते आपल्या रोजच्या छोट्या सवयीतून जन्माला येते. सो आजचं हे रुटीन सुरू करा आणि उद्याचे तुमचे भविष्य हे उज्ज्वल करा. नक्कीच उद्याचा दिवस हा तुमचा आजच्या दिवसापेक्षा नक्कीच चांगला असेल, हा मला विश्वास आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून बदल सुरू करते किंवा करतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.